आज आहे 7 एप्रिल आणि आज आहे आमच्या माहीचा दुसरा बड्डे. माहीला घरात झोपून मी आणि मिस्टर निघालो होतो शॉपिंग करण्यासाठी. पहिल्यांदा केकची ऑर्डर दिली, डेकोरेशनचं सामान घेतलं, किराणा सामान घेतलं, कारण आज होता बिर्याणीचा बेत. ही सगळं मी डेकोरेशनचं सामान जे आहे ना ते बाहेरून आणलं होतं. आणि आता बिर्याणी बनवायची होती तर त्याचे सगळी कटिंग वगैरे करायचे. टोमॅटो, कांदा, मिरची हे सगळं कट करायचे. आणि पहिल्यांदाच मी 5 किलोची बिर्याणी बनवणार होते. मग कशी होईल ते काय मला माहीत नव्हतं. मग पहिल्यांदा इथं जे तांदूळ आहेत ना ते उकडायला टाकले आणि साईडला ग्रेव्ही बनवायला घेतली होती. आणि इथं आमची माही पण मध्ये करायला लागली होती, कारण तिला पण बनवायची होती माझ्यासोबत बिर्याणी. तांदूळ उकडायला टाकल्याच्यानंतर जी ग्रेव्ही आहे ना ते पण बनवायला घेतली होती. सगळे मसाले मिक्स केले होते आणि इथं ग्रेव्ही बनवून झाली होती. पातेल्यामध्ये सगळ्यात खाली चिकनचा लेअर टाकला होता, नंतर भाताचा लेअर टाकला होता आणि वरून ही ग्रेव्ही टाकली होती. आणि इथं चाललं होतं आमचं डेकोरेशनचं. मी आणि मिस्टर आम्ही दोघांनीच आज डेकोरेशन केले, म्हणजे कोणीच नव्हतं मदतीला. आणि हे असं काही आम्ही डेकोरेशन केलेलं आहे. तर माहीला रेडी केलं, तिच्या आत्याने हा ड्रेस घेतला होता. आणि हा आहे आमच्या माहीचा बड्डेचा केक, जो की आहे ॲनिमल थीमचा. आणि ह्या वेळेस ना माहीने एकसुद्धा फोटो व्यवस्थित काढू दिला नाही, का कोणाकडे बघितलं नाही किंवा कोणाकडे गेलीसुद्धा नाही. पहिल्या वेळेसच्या बड्डेला ना एकदम व्यवस्थितपणे तिनं सगळं करू दिलं होतं, पण ह्या वेळेस तिनं काहीच असं करू दिलं नाही. आणि ना आपला जो लॉंग व्हिडिओ आहे ना तर तो पण आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. खाली जो त्रिकोण आहे ना तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. तिथं मी त्याची लिंक दिलेली आहे. आणि इथं फायरची कॅन्डल चालू होती, पण तेव्हा पण तिनं ना काहीच केलं नाही, म्हणजे तिनं व्यवस्थित ह्या वेळेचा बड्डे सेलिब्रेट करूच दिला नाही. मग फायनली आम्ही दोघांनी जो बड्डेचा केक आहे ना तर तो कट केला. केक कट करून झाल्याच्या नंतर माहीला पण दिला होता खायला, पण तिने ह्यावेळेस काहीच केलं नाही. मग केक पण नाही खाल्ला. मग त्याच्यानंतर आम्ही सकाळी ठेवणार होतो. मग इथं सगळ्यांना केक वगैरे वाटला आणि जो बिर्याणी आहे ना ते पण दिली होती. बिर्याणी पण खरंच खूप छान झाली होती. पहिल्यांदाच ट्राय केली होती, तरी पण एवढी छान झाली होती. शेवटी आम्ही चौघांनी जेवण केले, सगळ्यांची जेवणं झाली होती. आणि असं होतं आमचं छोटंसं बड्डे सेलिब्रेशन. ते कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळे जर माहीला बड्डे विश करा. बाय.